ऑलराइट, सो वेलकम टू द पार्ट 2 ऑफ डिझायनर साडीज कलेक्शन. आणि आता ही जी रेंज असणार आहे तर तुम्ही असं पकडा 1500 पासून तर फक्त 3500, 1500 पासून तर 3500 ची साडीची रेंज दाखवणार आहे आपण सगळ्यांमध्ये. ऑफकोर्स नाव अ व्हेरी व्हेरी सॉफ्ट, खूप एकदम सॉफ्ट फॅब्रिक आहे, अगदी चापून चोपून बसणार आहे साडी. अँड हॅव अ लुक ॲट द ब्युटिफुल कलर रेंज. आणि तसं कोणी कोणी सत्यनारायण सिल्क्स इंडिया या आपल्या नवीन युट्यूब चॅनलला फॉलो केलं का नाही केलं, नाही केलं असेल तर हा व्हिडिओ एंड पर्यंत बघा आणि त्याच्यानंतर लगेचच्या लगेच तिकडे जाऊन फॉलो करा. आणि सत्यनारायण सिल्क्स हा आपला जो इंस्टाग्रामचा जो पेज आहे त्याला पण फॉलो करा. त्याला का फॉलो करायचं की जेणेकरून जे सिंगल डेजचे ऑफर असतात, आता नागपंचमीच्या दिवशी खूप एक बंपर चांगली एक ऑफर होती डिझायनर साडीज वरतीच, तर ते पण तुम्हाला लगेचच्या लगेच समजल. अँड यू कॅन ऑर्डर ऑनलाईन एज वेल, त्याचा काय तो काय विषय नाहीये. हा, काय काय अशी ऑफर्स आहेत की इन स्टोअर क्लायंटसाठी वेगळी आहे आणि खूपच लवकर सत्यनारायण silks.in हे वेबसाईट पण आपली लॉन्च होणार आहे. तर जेवढे तुम्ही फीडबॅक देणार तेवढं आम्हाला अपडेट तसं नॉलेज येईल की ठीक आहे. कारण की काय होतंय, आता दिवसाला 70, 80, 90 ऑर्डर्स येतात. ते व्हॉट्सअपवरती हाच मुलगा असतो, हाच मुलगा कंटिन्युअसली व्हॉट्सअपवरती तुमचे सगळे ऑर्डर्स प्रोसेस, थोडा स्माइल करो, थोडा प्रोसेस करत राहतो. हाच मुलगा असतो, पण त्याला पण मग ते जड जातो थोडं. आणि सगळ्यांना मग तेवढं रिस्पॉन्स भेटला नाही भेटला, म्हणून आता आपण काय करणार आहे तर ते वेबसाईट वगैरे वरती हे सगळं कलेक्शन तुम्हाला बघायला भेटणार. सगळं कलेक्शन नाही अपलोड करता येणार मला, पण जसं जसं तुम्ही अपडेट देणार, तुम्ही जर का कमेंट्स वगैरे वरती व्यवस्थित अपडेट दिलं तर मला समजेल की काय द्यायचं काय नाही द्यायचं. नाउ दिस इज माय व्हेरी ब्युटिफुल. ऍक्च्युली ना मला हे जे पिछवाई जे आपली पिछवाईची डिझाईन आहे ना, ती मला पर्सनली खूप आवडते. आणि त्याच्यानंतर हे जे बॉर्डर आहे ना, हे पूर्णपणे काशिदा आहे. दिस इज कॉल्ड काशिदा. हा एक प्रकार झाला एम्ब्रॉयडरीचा. हा एम्ब्रॉयडरी म्हणजे तुम्हाला एक गणित समजवतो तुम्हाला. जरदोजी ऍक्च्युली हे एका प्रकारची जी सुई आहे त्याची सुई वेगळी असते, आरीवर्कची सुई वेगळी असते, तशीच हे काशिदाची सुई वेगळी आहे. ठीक आहे, सो दिस इज डिफरंट काइंड ऑफ वर्क. आणि हे जे आहे हे पॅच पूर्णपणे हे केलंय, पण ब्युटिफुल हँडचं काम आहे. 3500 पर्यंत. दिस इज फॉर द क्लायंट ज्यांना टिकली वर्क नको, झरकन नको, स्वरस्की नको, सोबर स्टँडर्ड पण दिसायला. दिस इज गोइंग टू लुक व्हेरी रिच अँड प्रीमियम फॅब्रिक. दिस फॅब्रिक इज कॉल्ड ऍक्च्युली चंदनिया. चंदनिया फॅब्रिक आहे. सो इट्स अ व्हेरी डिफरंट फॅब्रिक. नाव अगेन हा थोडा टसर बेस मध्ये येईल. ह्याला गाला डिझाईन म्हणतो आम्ही, की मध्ये पूर्णपणे प्लेन आहे. तर दिस इज कॉल्ड अ गाला डिझाईन. ठीक आहे, हे 1500 ते 3500 वगैरेच्या रेंज मध्ये आहे. मी फ्रँकली या साडीचे तुम्ही कितीही कमेंट जरी काही केलं, मी हे रेट्स नाही सांगणार. कारण की आता फ्रँकली स्पीकिंग आहे ना, मला एक तुमच्यासोबत शेअर करायचंय म्हणजे प्लीज तुम्ही पण कमेंट करून मला सांगा. पूर्वी ऍक्च्युली आहे ना असं व्हायचं की क्लायंट्स ज्यावेळेस यायचे की राखीसाठी आता नवीन काय कलेक्शन आलंय, दिवाळीमध्ये नवीन कलेक्शन काय आलंय, पण आय डोंट नो व्हाय इट इज हॅपनिंग. का असं होतंय की कस्टमर्स आता येतात आणि आता असं चाललंय की आता नवीन काय ऑफर लावली, राखीला नवीन काय ऑफर लावली, दिवाळीला ऑफर काय लावली. मला एक सांगा, तुम्हाला खरंच वाटतं का की ती ऑफर ऍक्च्युली ती ऑफर आहे? ऍक्च्युली त्याच प्राइस असते, तुम्हाला प्राइस वाढवून मग त्याच्यात ऑफर सांगतायत. आणि ते किती कॉमन दिसतात. प्रत्येक बाईच्या अंगावर, एक बाई सोडली की तिच्या अंगावर ती साडी आहे, ती घालू पण वाटत नाही. अच्छा, मला एक सांगा, दिवाळीमध्ये किंवा कुठलाही मॅन्युफॅक्चर, मी स्वतः जर का मी एक मॅन्युफॅक्चरर आहे, तर दिवाळीमध्ये मी नॅचरली काहीतरी नवीन कलेक्शन आणण्याचा प्रयत्न करणार, नवीन कलेक्शन बनवण्याचा प्रयत्न करणार. दिवाळीला मला तीच पैठणी नेसायची आहे का? ऑफरचीच पैठणी नेसायची आहे का मला? दिवाळीला ऑफरचीच साडी नेसायची आहे का? जी साडी ऑलरेडी ऑफर काय असते, ऑफर कुठल्या साडीवरती असते मला एक सांगा. जे सेल वगैरे असतो, सेल कुठल्या साडीवरती लागतो? जो स्टॉक राहिलाय किंवा जो आपल्याला फटाफट संपायचंय. तर काही अडचण नाही, जे प्रत्येकाचा आपला आपला तो विषय आहे, पण तुम्हाला कुठल्या टाईपचा कलेक्शन पाहिजे. ठीक आहे, तुम्ही एक काम करू, आता आपण एक कॉम्पिटिशन घेऊ. ऑलराईट, आता आपण एक कॉम्पिटिशन घेऊ आणि एक लकी ड्रॉ ह्याला आपण एक ड्रेस मटेरियल गिफ्ट करू. ऑलराईट, लकी ड्रॉ ह्याला. तर तुम्ही मला कमेंट करून सांगा की सत्यनारायणला कधी येणार आहे तुम्ही, आणि तुम्हाला
ऑफरची साडी नेसायची आहे का काहीतरी युनिक, काहीतरी वेगळं फ्रॉम द क्राऊड नेसायचंय, नाहीतर असं होईल तुम्ही तुमच्या सोसायटीच्या लिफ्ट मध्ये आहे आणि तुम्ही जी साडी नेसली आहे माहिती पडलं लिफ्ट मध्ये अजून एक लेडीज आली तिने पण तीच साडी नेसली, तर तुम्हाला कसं फील होईल, है ना. नाउ लुक ॲट दिस इज अ व्हेरी डिफरंट साडी. ही पण साडी खूप सुंदर आहे, थोडी ट्रान्सपरंट आहे, तो विषय नाहीये, लाईट वेट पण एकदम अगदी लाईट वेट आहे. आणि ह्याच्यामध्ये झरकन नाही आहे. ह्याच्यामध्ये काय केलंय ना, हे जे दोरा वर्क केलंय, हा थोड़ा पास से दिखाओ, ये जो दोरा वर्क है ना, दोरा वर्क में ही सीक्वेंस डाला है, दोरा वर्क में ही सीक्वेंस डाला है, तो वो चमचम चमचम नहीं है. साड़ी शाइन करेगी लेकिन चमचम चमचम वो डायमंड स्वरोस्की वगैरह तो वो वैसी वाली चमचम नहीं. कलर्स भी बहुत अच्छे हैं. लग्नानंतर तुमच्या बहिणीची फर्स्ट राखी वगैरे असेल ना, तर सुंदर ऑप्शन आहे. लाईट वेट बिंदास गिफ्ट करो, बिंदास. खूप छान. तुमचा भाऊ बसला इकडं, काळजीच नाही. कलर इज ऑल्सो व्हेरी डिफरंट कलर है ना. तर कॉम्पिटिशन माहितीये ना तुम्हाला काय आहे, फटाफट लगेचच्या लगेच कमेंट करायचं. आणि मला ऍक्च्युली खूप आवडतोय, भरपूर लोकांचे फोन येत आहेत, स्क्रीनशॉट येत आहेत. स्क्रीनशॉट्स मध्ये हे प्रॉपरली समजते, ते मोबाईल वरती बघत नाही, ते टीव्ही वरती लावतात, है ना, टीव्ही वरती लावतात. सो इट्स माझ्यासाठी खूप मोठी अचीवमेंट आहे. तुम्ही कुठली मालिका वगैरे सोडून आणि तुम्ही टीव्ही वरती सत्यनारायणचे व्हिडिओ बघतायत, है ना. व्हिडिओ सगळे आपले 4K मध्ये अपलोडेड असतात, त्यामुळे तुम्ही चांगलं फॅब्रिकही झूम करून बघू शकता, जेणेकरून तुम्हाला बराचसा अंदाज येईल की फॅब्रिक कसं आहे म्हणून. खूपच सुंदर साड़ी है, खूपच. अरे ये क्या रेंज का साड़ी है वीडियो अपना? 1500 पासून. 1500 पासून. ठीक है. मैं वही बोले इतना कम रेंज का साड़ी कैसे है ये वीडियो में? 800 ते 1500 ची रेंजचे पण आपण साड्या दाखवले आहेत. तो व्हिडिओ तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनला लिंक टाकून देते, आय बटनला पण मिळून जाईल, जेणेकरून तुम्ही तो व्हिडिओ पण मिस करू नका. त्याच्यात पण छान छान कलेक्शन आहे. बघा ना, हे कट वर्क पण आहे, हो, हे कट वर्क पण आहे. आणि तुम्हाला एक सांगतो, फॅब्रिक इंडस्ट्री, कापड इंडस्ट्री कशी असते ना, सगळ्यात अगोदर फॅब्रिक साडीमध्ये उतरतो, त्याच्यानंतर तो फॅब्रिक लेडीज रेडीमेड मध्ये जातो, लेडीज रेडीमेड मधल्या नंतर मग जेंट्स कुर्तामध्ये जातो, आणि मग बॉईजच्या कुर्तामध्ये जातो. सो दिस इज साल्सा फॅब्रिक. हे फॅब्रिकचं नाव ऍक्च्युली साल्सा आहे. आणि आता लेडीज रेडीमेड मध्ये, या दिवाळीमध्ये लेडीज रेडीमेड मध्ये तुम्हाला या फॅब्रिकचा एवढा वापर दिसेल, एवढं वापर दिसणार, खूप वापर दिसणार आहे. म्हणजे सगळे जेवढे मॅन्युफॅक्चरर्स वगैरे जेवढे होते, आता ऑल ओव्हर इंडिया, सुरतला गेलो, अहमदाबादला गेलो, दिल्लीला गेलो, त्याच्यानंतर कानपूर वगैरे इकडनं काम करत नाही आपण, पण एक्झॅक्टली काही टाईपचा कलेक्शन आहे, काय हे आहे, किंवा असं कुठला मॅन्युफॅक्चरर मिळतोय का की तो एक हेवी लेवल फिनिशिंग देतोय, तर त्या हिशोबाने पण व्हिजिट केलं. पण काय थोडं फारसं एवढं काय म्हणजे हे झालं नाही काम, तो काय नाही झालं. पण ऑल ओव्हर इंडिया ज्यावेळेस फिरलो ना, सगळ्या मॅन्युफॅक्चररनी भरभरून साल्सा फॅब्रिक्स बनवले. मी असं सांगत नाही की मी सगळ्या गोष्टी माझी स्वतःची मॅन्युफॅक्चरिंग, दॅट इज जस्ट नॉट पॉसिबल. तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलं होतं, विशाल प्रिंटेड साडी जे आहे, तो ते स्वतः सगळ्या साडी स्वतःच्या मिल मध्ये प्रिंट करत नाही. गणित समजलं का? म्हणजे अजमेरा फॅशन, ते तर युट्यूब वरती आज किती प्रसिद्ध आहे. तुम्ही त्यांचा व्हिडिओ जरी बघणार ना, एक व्हिडिओ मध्ये त्यांनी सांगितलं होतं की ये वो जगह है जहां पर माल छपता है, यानी कि माल प्रिंट होता है. तो जहां पर बिकता है वहां पर छपता नहीं, और जहां पर छपता है वहां पर बिकता नहीं. गणित समजलं का? माझ्यावरती नाही, तुम्ही त्यांच्यावरती जर विश्वास 100% दाखवू शकता, है ना. नाव बांधणी वगैरेचा कलेक्शन, वाव. 60 ग्राम फैब्रिक विथ द लेस आणि गोट्याचं काम आहे, वंडरफुल. ये तीज हो गया, रक्षाबंधन हो गया, और आगे अभी बहुत सारे फंक्शन आने वाले. तो ताबड़तोब ऐसे आपके जो अगर फ्रेंड सर्कल है या सोसायटी में अशी कोण व्यक्ती राहतात, त्यांना हे थोडा बांधणी वगैरे वगैरेचा कलेक्शन आवडतो, त्यांना लगेचच्या लगेच हा व्हिडिओ फॉरवर्ड करा. जे न्यूली वेडिंग कपल आहे, तर त्यांना पण तुम्ही हे पाठवू शकता. अरे ये ऐसा गोटा में और है भागी, गोटा में और भी माल है बेटा. वो देख उधर लगा है ना, वो लाल कलर का साड़ी, हाँ वो टाइप का कलेक्शन देना यार, मेरे को पसंद है वो बहुत. हे
खूप वेगळं वेगळं कलेक्शन भेटेल तुम्हाला. आणि ह्या बांधण्याच्या साड्या अशा असतात नाही, आउट ऑफ कलेक्शन कधीच जातात, हा. नेहमी ट्रेंड मध्ये असतात ह्या साड्या. येस 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 येस. शिमर फॅब्रिक मध्ये नाव हे पर्टिक्युलर फॅब्रिक, हे डिझाईन थोडी वर खाली होईल असं नाही की काहीतरी हे नवीन आहे, पण हा रेग्युलर लागतो मला, हे समझून गया. दिस इज समथिंग जो रेगुलर लगता है, तो इसके लिए मैं आपको दिखा रहा हूँ. बहुत सारी ऐसी चीज है अभी स्पेसिफिकली मेरे को बहुत वीडियोस बनाते बनाते सीखने को भी मिला है. हर यूनिक आइटम मैं वीडियो में नहीं दिखाता हूँ. इथे आल्यावर पण काहीतरी एक्साइटमेंट पाहिजे तुम्हाला, काहीतरी वेगवेगळं कलेक्शन दिसलं पाहिजे, त्यामुळे काही कलेक्शन आम्ही तुमच्यासोबत शेअर करतो जेणेकरून तुम्हाला अंदाजा येईल की किती छान कलेक्शन तुम्हाला इन्स्टोरी बघायला मिळेल. राइट. तर आता ही नवीन डिझाईन, नहीं क्लाइंट रिपीट टू रिपीट ये लगता ही है, तो जो लगता है वो तो रखना तो पड़ेगा, है ना. तर मागचा व्हिडिओ कुणी कुणी बघितला, कुणी कुणी नाही बघितला, आणि ड्रेस मटेरियल, फ्री ड्रेस मटेरियलची स्कीम लक्षात आहे का नाहीये, है ना, तर ते पण सांगा. एक लकी विनरला तुम्ही प्रॉपर ऍड्रेस वगैरे पण पाठवा, तर ते पण तुम्हाला भेटून जाईल. नाउ हॅव अ लुक ॲट दिस वंडरफुल साडी. खूप सुंदर है, वंडरफुल डिजाइन, वंडरफुल अनकॉमन डिजाइन है. ये डोरा वर्क में अभी ये न्यू ही अपडेट्स है. फिर अगेन सगळ्यांमध्ये कलर्स आहेत. कलर चार्ट पण बघा किती छान. अरे ये साड़ी तो बहुत सुंदर है, बहुत बहुत सुंदर साड़ी है, बहुत सुंदर है. वाव वाव. डायमंड स्वरोस्की वगैरह है, लेकिन ये डिजाइन का जो लुक है ना बहुत स्टैंडर्ड है. तो खूप स्टँडर्ड लुक आहे, असं एकदम असं डोळ्याला खूप standard look नाही आहे. देत अशातलं. खूप स्टँडर्ड लुक आहे. आणि लाईट वेट आहे. अगेन लाईट वेट आहे. यावर तुम्ही छान हाफ स्लीवचं वी नेकचं ब्लाउज पेअर अप करा, खूप सुंदर दिसेल छान. और गोंडे पण आहे, लटकन. पर्टिक्युलर फॅब्रिक एक जिराफ म्हणून एक नवीन फॅब्रिक आहे. त्याचे ड्रेस मटेरियल्स मध्ये पण आजच्या व्हिडिओ मध्ये नाही दाखवणार, पण त्याचे ड्रेस मटेरियल्स पण आलेत. तर जिराफ इज ऑल्सो वन ऑफ द फॅब्रिक जे कंटिन्युअसली खूप चाललंय. मागच्या दिवाळीचा आमचा तो जो ब्रह्मास्त्र होता, ब्रह्मास्त्र, आम्ही त्याला ब्रह्मास्त्रच नाव टाकलं होतं, कारण की त्यावेळेस एकदम गर्दी व्हायची ना, एकदम गर्दी कंट्रोल होत नाहीये, तर ठीक आहे 2-2 पीस टाकले, कस्टमर लगेच पसंत करून घेऊन जायचं. किंवा असं कुठलं तरी कस्टमर झालं की एकदमच कन्फ्युज झालंय, कस्टमरला काहीच समजत नाहीये, तर त्यावेळेसच तो ब्रह्मास्त्र आम्ही ओपन करायचो. काय ना काहीतरी ऐसा नहीं क्या, साम दाम दंडभेद, ऐसा कुछ ना कुछ थोड़ा करना भी पड़ता है, क्या करे. आता हे बघा, नाउ अगेन 60 ग्राम फैब्रिक. अभी ही पर्टिकुलर डिजाइन मेरे ख्याल से सोल्ड आउट होने में है. इसके अंदर काफी माल था, इसके अंदर मेरे ख्याल से 100 पीसेस बनाए थे, और बट मेरे हिसाब से 4-5 ही पीस रहे हैं अभी. ब्लाउज दिखा, डिझाईन बघू शकता, ब्लाउज पण किती छान दिलेलं. ये 60 ग्राम फैब्रिक एक्चुअली जॉर्जेट. वीडियो शेअर पण करा थोड़ा. सत्यनारायण सिल्क्स इंडियाला फॉलो करा, ठीक है. आप शेअर करो आणि तुम्ही जे पण ऑडियन्स बघताय फॉलो पण करा सत्यनारायण सिल्क्स इंडियाला, शेअर पण करा व्हिडिओ. अगेन जॉर्जेट, गोटापत्ती, बांधणी, बॉर्डर बघा ना, बॉर्डर बघा, बॉर्डर. इंडिया हे तुम्हाला युट्यूबला सर्च करायचंय, सबस्क्राईब करा तिथे जाऊन, नाहीतर कन्फ्युज होतात, परत इंस्टाग्रामला जाऊन सर्च करतात, सर फॉलो म्हणतायत त्यामुळे. अरे सॉरी. सो मी दोघांच्याही लिंक खाली देते डिस्क्रिप्शनला, तुम्ही तिथे जाऊन पण त्यांना फॉलोही करू शकता आणि सबस्क्राईब करू शकता. बारीक लेस मस्त है ना, कितनी चांगली है. ये क्या रेंज का है? ये शायद 1000 के नीचे का है. हाँ? ये 1330 का है पर्टिकुलर साड़ी. तो देखो ना कितनी बढ़िया फैब्रिक भी देखो ना. आम्ही 3 पिढ्यांपासून हेच काम करतोय हो. 3 पिढ्या झाले फॅब्रिक्सच काम करतोय. तर ऍक्च्युली असं झालं, आता दिल्लीला होतो ना, तर तो मैन्युफैक्चरर अगदी, सर हमारे पास जो भी आते ना, डिजाइन पसंद है, रेट पसंद है,
₹1000 का है, 2000 में बिक जाएगा, 1500 में बिक जाएगा, ले लेते। ये आपके जैसा ध्यान नहीं देते, ये वर्क निकलेगा क्या, अरे ये वर्क में, अरे इधर अस्तर डालना चाहिए था, इधर अस्तर नहीं डाला, अरे ये अस्तर का क्वालिटी अच्छा नहीं, ये अस्तर फिर धोने के बाद ड्रेस से ऐसा बाहर निकलता है, या फिर ये फैब्रिक कौन सा है, ये फैब्रिक ऐसा है, ये फैब्रिक का ये प्रॉब्लम है, ये फैब्रिक में स्लीपेज आ रहा है, या ऐसा कोई नाही पूछता हमको. तो नंतर म्हणजे तो खूप इम्प्रेस होता, पण एका टायमिंग नंतर मग थोडा वैतागला पण. न्यू मॅन्युफॅक्चरर एक्सप्लोअर केलं होतं मी. डिझाईन्स वगैरे चांगले वाटले, काहीतरी वेगळं वाटलं, आणि मेन म्हणजे जे बाकी आपले रेग्युलर जे मॅन्युफॅक्चरर्स आहेत, तर असं झालं की एका प्रकारे तो सॅच्युरेशन आला होता. तेच डिझाईन्स आणि तोच टाईपचा फॅब्रिक्स, तर तो एक सॅच्युरेशन आला होता. तर मी तेच सर्च करत होतो, अरे यार वही टाइप का कलेक्शन, थोड़ा और कुछ अलग क्या कर सकते हैं, और कुछ अलग क्या कर सकते हैं. मार्केट में घूमते तो है कि अपन हम लोग ये 20-25 मैन्युफैक्चरर लेडीज रेडीमेड में काम कर रहे हैं, तो और अलग क्या कर सकते हैं. अभी ये लकड़ी पट्टा, ये प्योर गज्जी है, लेकिन ये जो मार्केट में आप बोलोगे फिर 1100 में मिल रही, 1500 में मिल रही, प्युअर याचं फीलच खूप तर ती साडी नाहीये ही, बघता क्षणी अशी डोळ्यात भरेल अशी साडी ती साडी नाहीये. आणि हे हँडचं काम आहे, ह्याच्यावर पूर्णपणे हँडचं काम आहे. तो अजून भरपूर कलेक्शन आहे. वेट फॉर द पार्ट 3 ऑफ डिझायनर साडीज ऑल्सो. ऑलराईट, तर कसं वाटलं कलेक्शन प्लीज कमेंट करून सांगा, आणि प्लीज 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 लेट अस नो, है ना, काय वाटलंय. आणि हे रक्षाबंधनची तयारी आहे, अजून असे बेल आयकॉन प्रेस करून ठेवा. दिवाळीपर्यंत तर भरपूर व्हिडिओज, माझी तर अशी इच्छा आहे दिवाळीपर्यंतच मॅडम आपण 500 व्हिडिओचा टार्गेट, नक्कीच. है ना, दिवाळीपर्यंतच 500 व्हिडिओचा टार्गेट होतो. ऑल राईट, थँक्यू.